नमस्कार, मी सहयोगिता आणि आपण पाहता चाळीसगाव डांगांची ओळख सुराज्य मराठी। पाहुयात आजची घडामोड। जायनावाडी येथे उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवोन्नती अभियान कार्यक्रम संपन्न। अकोले तालुक्यातील सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेल्या जायनावाडी येथे उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवोन्नती अभियानचा यशस्वी कार्यक्रम संपन्न झाला। यावेळी तालुका महिला बचत गट व्यवस्थापक अमर कोळे यांनी प्रथम सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात केली। गावातील लहान मोठे 15 बचत गटांना तालुका महिला बचत गट व्यवस्थापक अमर कोळे यांनी मार्गदर्शन केले। यावेळी ग्रामसंघाची स्थापना करण्यात आली। त्या ग्रामसंघाला वैष्णवी माता ग्रामसंघ असे नाव देण्यात आले। सर्व महिलांनी एकमताने वैष्णवी माता ग्रामसंघ असे नाव सांगितले। महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवोन्नती अभियानाअंतर्गत विविध पदांची निवड करण्यात आली। यावेळी तालुका महिला बचत गट व्यवस्थापक अमर कोळे यांनी सांगितले की शासन आपल्या बचत गटांना भरपूर योजना किंवा कर्ज योजना पुरवल्या जातात, त्यांचा योग्य उपयोग बचत गटांनी केला पाहिजे। सरकारला त्यांच्या गोरगरिबांच्या कल्याणासाठी तो निधी दिला जातो असे बोलताना सांगितले। यावेळी तालुका महिला बचत गट व्यवस्थापक अमर कोळे, कावेरी भांगरे, CRP, अंगणवाडी सेविका अलका भांगरे, 15 बचत गटातील सर्व महिला, काळू भांगरे, गोरख भांगरे, सोमनाथ भांगरे, रोहिदास भांगरे, काळू भांगरे यासह ग्रामस्थ उपस्थित होते। दादाबाई मारुती भांगरे, एकदरा गावठा आणि ते सोडून आज जायनावाडीमध्ये ते मी बचत गटामध्ये, तरी इथून मागे माझा 25 ते 30 वर्ष बचत गटातच गेले। तर माझी खूप अपेक्षा आहे का महिलांनी अजूनही बी हिम्मत धरावे, हिम्मत बाळगावे आणि त्यांची प्रगती पुढे काढावी। माझे नाव कावेरी सोमनाथ भांगरे, मी CRP म्हणून काम करते जायनावाडी येथे। आज कोळे सर येऊन येथे आम्हाला ग्रामसंघ स्थापन करण्याबद्दल केली व ग्रामसंघाचे नाव वैष्णवी माता महिला ग्रामसंघ असे ठेवण्यात आले। सुराज्य मराठी नेटवर्क करिता प्रतिनिधी बाजीराव भांगरे, एकदरे। आपल्या सुराज्य मराठीच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।